जनलोकतंत्र. व्हॉट इज जनलोकतंत्र? संसदीय लोकशाही चालू आहे. संसदीय लोकशाही ही परिवारवाद को बढ़ावा देती है. परिवारवाद को बढ़ावा देने वाली संसदीय लोकशाही जी आहे त्या धर्तीवर त्याच्या तरतुदीनुसार महाराष्ट्रातील डेप्युटी चीफ मिनिस्टर सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. हा परिवारवाद आहे. लोकशाहीला मान्य नसलेला परिवारवाद आहे. हा परिवारवाद हटवायचा असेल तर ते एका कुटुंबावर विचार मांडून चालणार नाही. याला संसदीय लोकशाहीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, बदल करण्याची गरज आहे आणि त्या गोष्टीलाच म्हणतात की जनलोकतंत्र. जनलोकतंत्र म्हणजे जनतेने जनतेचं जनतेसाठी चालवलेलं सरकार. फक्त चालवलेलं म्हणजे फक्त मतदान करणं म्हणजे एवढ्यावर सीमित ठेवण्याची विचारधारा नव्हे, तर जनतेनेच मुख्यमंत्री निवडायचा आहे. आता उदाहरण हे घ्या, महाराष्ट्रामध्ये 10 करोड मतदारसंख्या असेल तर या 10 करोड मतदारांनी सुनेत्रा पवार यांना आमचा उपमुख्यमंत्री करा अशी संमती दिली आहे का? नाही. मग 2-4 गिण्याचुण्या लोकांनीच तिला मुख्यमंत्रीची शपथ दिली. तिच्या दुःखात असताना शपथ दिली. कशाची दिली? त्यांचे ते राजकीय डावपेच कोण असतील ते एक्सप्लेन त्यांचे बगलबच्चे पत्रकार करतात, न्यूज चॅनल करतात. त्याच्याशी सैनिक समाज पार्टी खोलात जात नाही. खोलात जाण्याची आवश्यकता नाही, कारण एवढ्या खोलात जाऊन वेस्टेज ऑफ टाईम करायचं नाही. सैनिक समाज पार्टीमध्ये बुद्धिजीवी, क्वालिफाईड, टॅलेंटेड लोकांचा भरणा आहे. सैनिक समाज पार्टीच्या हातात यूट्यूब चॅनलसारखे प्रसार माध्यम आहेत. फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे आणि यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही जनजागृती करण्यात यशस्वी झालो आहोत आणि जनतेला पटायला लागला आहे. जनलोकतंत्राची व्याख्या ही जनतेच्या पसंतीला उतरलेली आहे. आता याचा प्रत्यय निवडणुकीमध्ये आणायचा आहे. निवडणुकीमध्ये आणण्यासाठी मागच्या 2024च्या इलेक्शनमध्ये लोकसभेचे 8 आणि विधानसभेचे 12 उमेदवार उभे केलेच होते. आता या स्थितीला अपडेट राहून बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना 6 महिन्याच्या आत आमदारकी देणं हे त्यांच्या दृष्टीने कायदेशीर आहे. परंतु सैनिक समाज पार्टीने एक रणनीती तयार केली आहे. रणनीती अशी आहे की बारामतीच्या मतदारांनी मान्य केलेली आहे. बारामतीचा मतदार एक टार्गेट ठेवणार आहे. सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देऊ किंवा ना देऊ त्याआधी सुनेत्रा पवार हिला हरवणं आवश्यक आहे. हिला हरवणं म्हणजे लोकशाहीच्या संसदीय लोकशाहीच्या मध्ये दुरुस्ती करणे. संसदीय लोकशाहीप्रमाणे ती जर बळजबरीने लोकांवर लादलेली उपमुख्यमंत्री असेल तर तिला हरवणे गरजेचं आहे. तरच जनलोकतंत्राचा पाया भक्कम केला जाऊ शकतो. आणि दिस इज गुड ऑपॉर्च्युनिटी ऑफ द पब्लिक ॲट लार्ज दॅट इट इज नेसेसरी टू डिफीट द सुनेत्रा पवार इन बारामती बाय इलेक्शन. देअरफॉर इट इज सैनिक समाज पार्टीचा सल्ला असा आहे आणि लोकांना पसंत पडलेला आहे, कारण कोणत्याही सहानुभूतीवर राजकारण होत नसतं, सहानुभूतीवर कायदा होत नसतो. याच्यावर वेगळा आम्ही लेख पाठवलेला आहे की लिनियन्सीवर न्याय निवाडा होत नसतो. त्यामुळे लिनियन्सीवर एखादा मंत्रिपद देणं, लिनियन्सीवर त्याला लोकांच्या सत्तेचा मालक बनवणं हे चुकीचं आहे. लोकशाही आहे तर जनलोकतंत्र येणं सोपं आहे. त्यामुळे हे लोकतंत्राची
सुरुवात ही बारामतीमधून करण्यात येणार आहे. त्यासाठी बारामतीकरांचे धन्यवाद, तसेच महाराष्ट्रातील तमाम जनतेचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो, जनलोकतंत्राचा विजय असो.